ड्रग्ज माफिया चत्तरसोबतचे विखेंचे फोटो, काचेच्या घरात बसून दगडफेक, खासदार निलेश लंके यांचे विखे पाटलांना थेट जाहीर आव्हान, खोट्या फोटोंच्या राजकारणाला प्रत्युत्तर, लंके आक्रमक. राजकारणामध्ये मुद्दे संपले की फोटो बाहेर काढायचे, बदनामीचा धुरळा उडवायचा आणि खोट्या प्रचारावर निवडणूक जिंकायची. हा प्रकार आता उघडपणे सुरू झाला आहे. मात्र ज्यांची घरं काचेची आहेत त्यांनी दुसऱ्यावर दगडं मारू नयेत अशा शब्दामध्ये खासदार निलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांना जाहीर इशारा दिला आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये अटकेत असलेला भूषण उर्फ ऋषी चत्तरसोबतचे विखे पाटलांचे फोटो व्हायरल होताच राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. खासदार लंके यांच्या पत्नी सौ राणीताई लंके यांच्यासोबत ड्रग्ज माफियात ज्ञानदेव शिंदे यांचा जुना फोटो व्हायरल करून शिंदे हा लंके यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा कांगावा विरोधकांनी केला. या आरोपांना लंके यांनी थेट आव्हान देत सार्वजनिक आयुष्यामध्ये हजारो लोक भेटतात, फोटो काढतात, कोणाच्या कपाळावर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लिहिलेली नसते. एका फोटोवरनं नातं जोडणं म्हणजे बालिशपणा आहे असं त्यांनी ठणकावलं. जर एका फोटोवरूनच ड्रग्सशी संबंध जोडायचा असेल तर या प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण उर्फ ऋषी चत्तर याच्यासोबत माजी खासदार सुजय विखे पाटील आणि पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांचे अतिशय जवळचे फोटो काय सांगतात असा सवाल करत लंके यांनी थेट आरसा दाखवला. या तर्कानं मग ड्रग्ज माफिया कोण असा खडा सवाल उपस्थित करत विखेंच्या राजकारणावर घणाघात केला. या प्रकरणामध्ये कसली खातरजमा न करता बातम्या चालवणाऱ्या एका वृत्तवाहिनीवरही लंके यांनी ताशेरे ओढले. हे दिशाभूल करणारं वृत्त आहे, सत्याचा कणही नाही. सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करणार असून कायदेशीर लढाई लढू असंही त्यांनी स्पष्ट केलं. विकासाची दृष्टी नाही, विकासाची मानसिकताही नाही. राजकीय मैदानामध्ये पराभव स्वीकारायला लागल्यानं आता खोट्या बातम्या आणि फेक फोटो प्रेरित करून प्रतिमा मलिन करण्याचं बालिश प्रयत्न सुरू आहेत अशी घणाघाती टीका करत लंके म्हणाले की पारनेरची आणि जिल्ह्याची स्वाभिमानी जनता या अपप्रचाराला बळी पडणार नाही. किती खालच्या थराला जाऊन राजकारण केलं तरी निलेश लंके हा डगमगणार नाही. खरंच वाद घालायचा असेल तर तो विकासावर घाला. वेळ तुमची, जागा तुमची. मी समोरासमोर जाहीर चर्चेला तयार आहे असं थेट आव्हान लंके यांनी दिलं. फेक फोटो आणि खोट्या बातम्यांनी अपयश झाकता येत नाही. ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा उल्लेख तुम्ही करता त्याला आशीर्वाद कोणाचा होता, नियुक्ती कोणाच्या शिफारसीनं झाली हे जिल्ह्याला चांगलंच माहिती आहे असं सूचक विधान करत लंके यांनी विखे पितापुत्रांवर निशाणा साधला आहे. चोख प्रत्युत्तर देत निलेश लंके यांनी विरोधकांची कोंडी केली असून राजकीय मैदानात आता आरोप प्रत्यारोप नव्हे तर विकास विरुद्ध अपप्रचार अशी थेट लढत उभी राहिली आहे. चेंडू आता विखेंच्या कोर्टात आहे. समोर येणार की फोटो आड लपणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.